पण याच्यामध्ये काय बघितलं होतं की ॲक्च्युअलमध्ये डोमेस्टिक इंडिकेटर कशा प्रकारे बनवायचे. स्टार्ट हो गया हो 100%. ओके, काल एवढं सिरियस नका हो म्हणजे एकदम क्लास चालू आहे अशा टाईपचं. बघा कालच आपण बघितलं होतं डोमेस्टिक लिटमस पेपर कशा प्रकारे बनवू शकतो आपण, म्हणजे नॅचरली. डोमेस्टिक म्हणजे कालच सांगितलं होतं. व्हॉट इज मीन बाय डोमेस्टिक. शाबाश आकांक्षा. काय घरगुती. डोमेस्टिक मीन्स घरगुती वापराच्या मटेरियल, द मटेरियल विच आर यूज इन दी हाऊसहोल्ड ॲक्टिव्हिटीज. म्हणजेच की घरी जे काही आपण मटेरियल यूज करत आहे त्याच्या मदतीने जर आपण पेपरच्या मदतीने, म्हणजे ॲक्च्युअलमध्ये याच्या जागी फिल्टर पेपर पाहिजे नव्हता, पण आपण साधा A4 साईजचं पेज घेऊन बघू आणि ट्रायल करून बघू. सक्सेसफुल झालं तर ठीक, नाही झालं तरी ठीक. बरोबर आहे की नाही. क्लिअर आहे इथपर्यंत. तर काल आपण काय बघितलं होतं, डोमेस्टिक मटेरियल. जसं एक एक्झाम्पल पण दिलं आहे तुमच्या टेक्स्टबुकमध्ये. कोणतं एक्झाम्पल आहे सांगा. भांडी धुण्याचा कोणता आहे रे. इकडे थोडं तोंडावर दिसलं पाहिजे तुमच्या सगळे. हां, काय कालचं एक्झाम्पल काय ते घेतलं कुठं. कालचं एक्झाम्पल एक सांगा लवकर. नाही. हां हां शाबाश. ओले बापले. हां शाबाश. बरोबर आहे. म्हणजेच की काय होतं आपल्या टेक्स्टबुकमध्ये काय एक्झाम्पल दिलेलं आहे. याच्यासाठी चेअर घे रे, याला बसव असं शांततेनं. हां बेट सर, यहाँ पे बेट बेट यहाँ पे. गुड. यहाँ से ही देखना. ओके, ये पकडो निंबू. हां, तर काल काय आपल्या टेक्स्टबुकमधला एक एक्झाम्पल आहे की ॲक्च्युअलमध्ये जर आपण आपले जे खरकटे भांडे आहे, उष्टे भांडे, त्याला कधी कधी जर आपण वॉश करत आहे तर कधी कधी अचानकपणे तो उष्टा जो भांडा आहे पूर्णपणे रेड होऊन जातो. पूर्ण म्हणजे डार्क रेड नाही, रेडिश कलर येऊन जातो आहे थोडंफार त्याच्यामध्ये. याचं कारण काय आहे. कारण की आपण जे जेवण बनवताना काही ना काही जे मटेरियल यूज करत आहे त्याच्यामध्ये खूप सारे झालं आहे. तर व्हेजिटेबल्सपासून तर चटणी, तेल, मीठ, नमकपासून सगळ्याच गोष्टी. तर हे जे काही मटेरियल यूज करत आहे याच्यामध्ये काही ना काही प्रोडक्ट ॲसिडिक किंवा बेसिक असेल आणि ज्याचा वापर करून धुत आहे. फॉर एक्झाम्पल वॉटर झाला आहे किंवा सोप झाली आहे किंवा डिटर्जंट पावडर झाला आहे, याचा वापर करून या दोघांपैकी एक कोणी ना कोणी ॲसिडिक आणि बेसिक आहे म्हणून तो इंडिकेट करत आहे कलर चेंज करून. बरोबर आहे. तर आपलं पहिलं प्रॅक्टिकलमध्ये तेच आहे. काय करायला लागेल सांगा. पहिले निंबू कापून घेऊ का हळद करू. हो ड्राय करावं लागेल आहे ना. बेटा मॅडमचा ड्रायर घेऊन ये जा. हे काय आपलं टर्मरिक पावडर आहे ना. कापूस खायला आपण बुटानच करू. आपण गावरान माणसं आहे ना. हा हो यार, ते एक जास्तीचं काम होऊन झालं आहे ना. चला आता बोट भरलंच आहे. अजून हळद नाही आहे ना, गाडा आहे ना. ड्रायरच्या मदतीने लवकर होते. पतलं केलं तर काय होते, म्हणजे की जास्त लिक्विड असलं टर्मरिक पावडरचं जे काय आपण मिक्सचर बनवत आहे तर तो लवकर ड्राय होत नाही. याच्यामुळे ते काय म्हणे घट्ट घ्या आहे की नाही. बरोबर आहे की नाही. तर हा लिटमस पेपरच्या जागी आपण व्हाईट पेपरचा वापर करत आहे. बरोबर आहे. घे रे. बाहेर कोण आवाज देत आहे रे बेटा. मॅडमला सांगा प्रॅक्टिकल चालू आहे थोडंसं. ते 5वीचे विद्यार्थी जास्त आवाज बना ले हो. ये खाऊ आप खाएंगे ना. क्यों रे बेटा, अच्छा नहीं लगता. हे तर आत्ताच लाल करत दाखवून आले इथे काही जागे. ओके जमलं बेटा. एवढा सफिशियंट आहे. शाबाश गुड. चला काही असो. आता बघा काय केलं आहे आपण. सिम्पल व्हाईट पेपर घेतला आहे आणि याला हळद लावलेली आहे. हळद साधी आपली हळद. ओके. आणि याला आता आपण थोडा वेळ ड्राय होऊ देऊ. आता 3 प्रकारचे आपण काय केलेलं आहे. तीन प्रकारचे आपण वाटी घेतलेली आहे आणि त्या वाटीमध्ये आपण काय करणार आहे 3 प्रकारचे लिक्विड तयार करणार. हां सांगा. पहिला लिक्विड पहिल्या वाटीमध्ये काय आहे. निंबू. तर निंबू कापा लागेल मग आहे ना. कापू.
निंबूला पण कशाची आठवण आहे नाही ते येतच आहे नाही. तर एवढा सफिशियंट आहे. सापडला का बेटा? पण लाईन गेली. तर जर सपोज टू बी लाईन आली तर याला टाईमवर ड्रायसुद्धा करू, नाहीतर मग आपण पेजेस कापून ठेवलेले आहे ऑलरेडी आहे ना, त्याचा वापर करू. ओके. तर काय काय घेतलं आहे आपण? हे पहिल्या वाटीमध्ये घेतला आहे आपला लिंबू. ओके. तर तो ॲसिडिक आहे किंवा बेसिक आहे ते आपण चेक करू. ठीक आहे. त्याच्यानंतर एक ऑलरेडी मी बनवून ठेवला आहे. याच्यामध्ये काय आहे बेटा? याच्यामध्ये काय आहे? सॉल्ट. काय बेटा? सॉल्ट. थोडंसं अजून टाकून देतो, जास्त बनला पाहिजे. विद्यार्थी जास्त आहे की नाही? ओके. पाहिजा पडसा. हा दुसरा सुद्धा झाला. काय कलर चेंज झाला एवढंच आहे ना, काहीतरी लागलं असेल त्याला. म्हणजेच की ड्राय नसला तरी आपण कलर चेंज करू शकतो. म्हणजे 100% ड्राय पाहिजे ना असं कंपल्सरी नाही. ओके. आणि तिसरा हा लिक्विड आहे, कशाचा आहे बेटा? निरमा. वॉशिंग पावडर निरमा. चला आता बघा याच्यामध्ये आपण काय करू. पहिले नाही का ड्रॉप बाय ड्रॉप डायरेक्ट या ओल्या पेपरवर टाकून पाहू काही फरक पडते का. ओके. आणि लिटमस पेपरचा गुणधर्म काय सांगा मला, काय होतं आपलं? ब्लू लिटमस पेपर ॲसिडमध्ये गेल्यानंतर रेड होते. रेड लिटमस पेपर ॲसिडमध्ये गेल्यानंतर रेडच राहते, न्यूट्रल राहते. आणि तोच रेड लिटमस पेपर बेसमध्ये गेल्यानंतर ब्लू होते, म्हणजे कलर चेंज होते. तर आपण इथे टर्मरिक पावडरचा इंडिकेटर घेऊन बघू आपण काही फरक पडते का. चालेल? खाली लाईनला पण आत्ताच जायचं होतं का बेटा? ते बंद करून दे. स्क्रीन ऑफ करू का? चला पॉज करून दे 2 मिनटं त्याला. हे बघा 3 काय घेतले आपण? कॉटन बॉल घेतलेला आहे. एक टाकू आपण कोणता लिक्विड आहे पहिल्या नंबरचा? वॉशिंग पावडरवाला. सेकंड घेऊ आपण सॉल्ट. आणि थर्ड घेऊ आपण लेमनवाला. ठीक आहे. तर 3 आहे आणि तिघांमध्ये आपण चेक करू आता. ठीक आहे. घे रे बेटा मोबाईल जवळ घेते उचल त्याला. हाँ ऐसा निकाल लेना आराम से, बगैर निकाल. ये आ रहा है, इनका कलर चेंज नहीं होगा ना.